नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शपथविधी सोहळ्याकरता उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, 100व्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मान्सून पूर्वतयारीचा सविस्तर आढावा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता बिस्व शर्मा यांचं विशेष अभिनंदन केलं. हिमंता बिस्व शर्मा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्या शपथविधी सोहळ्यासाठी शिंदे उपस्थित राहण्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झालेत. आसाममध्ये भाजपानं 102 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला. त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की आसामच्या जनतेनं विकासावर विश्वास ठेवत भाजपाला भरघोस समर्थन दिलं. अरुणोदय आणि लाडकी बहीणसारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की या योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालाय. हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे असं ते म्हणाले. यावेळेला शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकासचा विचार देशासमोर ठेवला. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी केला असून देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीचं कौतुक करत शिंदे म्हणाले की अमित शहा यांची चाणक्य नीती पश्चिम बंगालप्रमाणेच आसाममध्येही यशस्वी ठरली. त्यामुळे भाजपाला मोठं यश मिळालं. भाजपा कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना शिंदे म्हणाले की कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन मेहनत घेतली आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. हा विजय त्यांच्या परिश्रमाचं फळ आहे. महाराष्ट्र आणि आसाममधील संबंधांचा उल्लेख करत त्यांनी जुनी आठवण सांगितली. 4 वर्षापूर्वी आम्ही याच रेडिसन हॉटेलमध्ये होतो. त्यावेळेला आसाम सरकारनं आम्हाला मोठी मदत केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. आई कामाख्या देवीचा आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी आहे. डबल इंजिन सरकारमुळे आसाममध्ये विकास, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा विकास अधिक वेगानं होईल असा विश्वास त्यांनी यावेळेला व्यक्त केला. आसामच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी हिस्टॉरिक हॅट्रिक केलेली आहे आणि हेमंत बिस्वा शर्मा जींना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या घेत आहेत. त्यांचं अभिनंदन करतो. एक डायनामिक विजनरी लीडर म्हणून हेमंत जींनी काम केलं आणि या आसामचा विकास केला. डबल इंजिनच्या सरकारने या ठिकाणी विकासाचं काम केलं, प्रगतीचं काम केलं. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, लाडकी बहीण योजना, अरुणोदय योजना अशा योजना देखील या ठिकाणी आल्या आणि म्हणून मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. लँडस्लाईड मॅन्डेट 102 सीट भारतीय जनता पक्ष एनडीएने जिंकलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो. त्यांनी जे विजन ठेवलं सबका साथ सबका विकास आणि या देशाला पुढे नेण्याचं, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प केलेला आहे. देशाची आर्थिक ताकद वाढवण्याचं काम केलेलं आहे. देशाला प्रगतीपथाकडे नेण्याचं काम केलं आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांनी जसं पश्चिम बंगालमध्ये रणनीती, चाणक्य नीती सफल झाली तसंच या आसाममध्ये देखील यश मिळालं, विजय मिळाला आणि म्हणून अमित भाईंचं देखील मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यात महत्त्वाचं इथल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, जे अतिशय मनापासून ज्यांनी काम केलं आणि या आसामच्या जनतेला जे विकासाचा मार्ग दाखवला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाचा लाभ केवळ ठाणेकरांनीच नाही तर आसपासच्या भागातील नागरिकांनीही घेतला. अन्यायग्रस्त, वंचित आणि दुर्लक्षित नागरिकांच्या सुमारे 70% समस्या सोडवण्यात यश आल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. खोबाड येथील भाजपाच्या कार्यालयात 100व्या जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शतकी उपक्रमानिमित्त उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचं औक्षण केलं. फुलं उधळून त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यावेळेला केक कापून शतकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेला माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भाजपाची जनता दरबाराची संकल्पना जुनी आहे. आता जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यात येतात. अडल्या नडल्या, गरजू, अन्यायग्रस्त, वंचित आणि दुर्लक्षित नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमाला केवळ ठाणे शहरच नव्हे तर आसपासच्या शहरातूनही नागरिक तक्रारी घेऊन येत आहेत.
आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि अन्य सहकार्य लाभत असल्याचं केळकर यांनी सांगितलं. उपक्रमात पालिका, पोलीस प्रशासन, वन विभाग, SRA, आरोग्य विभाग अशा विविध विभागांशी संबंधित तक्रारींची निवेदनं प्राप्त होत असतात. केवळ निवेदनं न स्वीकारता संबंधित नागरिकांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असतो. विकासकांकडून होणारी रहिवाशांची फसवणूक, फायनान्स कंपन्यांकडून होणारी आर्थिक फसवणूक, पालिकेतील कंत्राटी कामगारांवरील अन्याय, पालिका कर्मचारी, शाळा प्रवेश, पालकांच्या तक्रारी, अपुरा पाणीपुरवठा, गॅस जोडणी, वनविभागाशी संबंधित समस्या अशा अनेक विषयांशी संबंधित निवेदनं प्राप्त होत असतात. आज झालेल्या उपक्रमात 400हून अधिक नागरिक उपस्थित होते. नागरिक, भाजपा पदाधिकारी, नगरसेवक आणि महिला मोर्चाच्या वतीनं केळकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळेला नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, सुरेश कांबळे, सुनेश जोशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, माधुरी मेटांगे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, रक्षा यादव इत्यादी उपस्थित होते. जनसंवाद आमचा हा 100वा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अडल्या नडल्यांना न्याय देणं, जो वंचित आहे, जो दुर्लक्षित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, या सगळ्या लोकांना या माध्यमातून न्याय देण्यासाठी म्हणूनच हा जनसेवकाचा जनसंवाद आहे. आणि हक्काने अनेक गरजू गरीब लोक किंवा वंचित की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे कोणाकडे बघत नाही, परंतु त्यांची विषय जो आहे तो न्यायी आहे, तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि मला अतिशय समाधान आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेल्यांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत. आज या कामासाठी माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे देखील या ठिकाणी येतात. माझे सर्व कार्यकर्ते, सहकारी, नगरसेवक हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सहकार्य करत असतात. अनेक विषय जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून देखील येत असतात. हा खऱ्या अर्थाने सामान्यातल्या सामान्य माणसाला हक्काचं व्यासपीठ हेच या जनसंवादाचा कार्यक्रमाचा हेतू आहे. कुठल्याही भागातला सामान्यातला सामान्य माणूस थेट इथे येऊ शकतो, त्याला कोणीही अडवणार नाही आणि त्याचा प्रश्न जो आहे तो मांडू शकतो. अशा प्रकारची रचना या उपक्रमाच्या माध्यमातून केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील हा उपक्रम यशस्वीरित्या आम्ही निश्चितपणे चालवत राहू. शेवटी आमचं काम पण आहे, कर्तव्य पण आहे आणि या भावनेने शेकडो हजारो लोकांना न्याय देणं आणि त्यांच्या प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवणं हा आमचा हेतू आहे. आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आत्तापासूनच सतर्क राहून समन्वयानं पूर्वतयारी करावी. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा चोख असावा आणि आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदतीसाठी आपदा मित्रांची संख्या वाढवावी असे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक 2026 समिती सभागृहात पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माने उपस्थित होते. यावेळेला बोलताना ते म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागानं पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचं ऑडिट करावं. जलसंपदा विभागानं धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करावा. डॉक्टर पांचाळ यांनी आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची गतिशीलता तपासण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभागानं प्रत्येक तालुक्यात रंगीत तालीम घ्यावी. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागानं औषध साठा आणि वैद्यकीय पथकं सज्ज ठेवावीत अशा सूचना केल्या. जिल्हाधिकारी पांचाळ यांनी यावेळेला दरडप्रवण गावं, पूरप्रवण क्षेत्र, नदीतील गाळ काढणं, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा आणि शोध बचाव साहित्याची उपलब्धता यांचा सविस्तर आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची माहिती दिली. सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना आपापल्या स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही यावेळेला देण्यात आल्यात.
ठाणे महापालिकेच्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर अंतर्गत कार्यरत असलेल्या 50 BAMS वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गेल्या 10 महिन्यांपासून थकीत असलेल्या PBIच्या मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं होतं. मात्र आमदार केळकर यांच्या मध्यस्थीनंतर आणि प्रशासनानं 14 मेपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला. पालिकेच्या 15व्या वित्त आयोगांतर्गत शहरातील 64 आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत डॉक्टरांना दरमहा 25,000 रुपये मानधन आणि 15,000 रुपये PBI दिला जातो. मात्र ऑगस्ट 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील सुमारे 35 लाख रुपयांचा PBI अद्याप मिळालेला नाही. SNS स्पर्श प्रणालीतून राज्यस्तरावर निधी न मिळाल्यानं ही रक्कम थकीत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत आमदार केळकर यांनी प्रशासनाशी तातडीनं चर्चा केली. त्यानंतर उपायुक्त मनीष जोशी, नगरसेविका माधुरी मेटांगे आणि अजित मोरे यांच्या उपस्थितीत डॉक्टर प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. प्रशासनानं 14 मे 2026 पर्यंत निधी उपलब्ध होईल असं आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला. दरम्यान आंदोलनस्थळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट देत डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत डॉक्टरांना पगार द्यायला पैसे नाहीत तर मग आरोग्य मंदिर उभारण्याचा घाट कशासाठी घातला जातो असा सवाल उपस्थित केला. आरोग्य व्यवस्था उभारण्यापेक्षा त्यामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचे प्रश्न आधी सोडवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नसल्यानं राष्ट्रवादीनं राज्य सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. CID चौकशी झाली पण तिचा अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही. यामागे काहीतरी दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका निर्माण होते, अशी टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ठाण्यात व्यक्त केली. ठाणे महापालिकेतील गटनेते अभिजित पवार यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते ठाण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण, शहराध्यक्ष मनोज प्रधान तसंच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की अजित पवार यांच्या अपघातानंतर राज्यभरातून निष्पक्ष चौकशीची मागणी झाली. अनेक राजकीय पक्षांनी CBI चौकशीची मागणी लावून धरली होती. स्वतः सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी भूमिका घेतली होती. मात्र सरकारनं CBI चौकशी न करता CID मार्फत तपास सुरू केला आणि त्याचाही अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. जर सर्व काही पारदर्शक असेल तर अहवाल जाहीर करण्यात अडचण काय आहे? सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय? या प्रकरणात सत्य बाहेर येऊ नये म्हणून मुद्दाम विलंब केला जात असल्याचा संशय जनतेच्या मनात निर्माण झालाय. योग्य वेळी जनता या सर्वांचा जाब विचारेल असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेल्या पेट्रोल डिझेल वापर आणि सोन्याच्या खरेदी संदर्भातील आवाहनावरूनही शिंदे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरते, महागाई दिवसेंदिवस वाढत असून सामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडत आहे असं ते म्हणाले. महिलांचे अत्याचार वाढत आहे, तसंच अजितदादांच्या चौकशी संदर्भात पाठपुरावा करतील अमित शहा असं देखील रोहित पवारांनी सांगितलं. अमित शहाकडे पाठपुरावा 12 अंतर्गत चौकशी करतील का? कधी चौकशी करणार हो? 4 महिने झाले. त्या खराताची चौकशी करताना रोज टीव्हीवर आम्ही बघतोय, पण CIDची CBIची चौकशीचा एकही रिपोर्ट अजूनपर्यंत अजितदादांचा समोर आला नाही. तुम्ही जर त्याच्यात येस किंवा नो तरी सांगा. प्राथमिक चौकशीच्या रूपामध्ये काय आलं ते तरी सांगा ना. हे प्रकरण असं दडपत जाणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला जे काय अपेक्षित उत्तर आहे ते उत्तर मिळणार नाही अशी आम्हाला शंका आहे. ते जाणीवपूर्वक हा प्रकरण हळूहळू लोक विसरतील अशा भ्रमात ते आहेत. योग्य वेळी त्याचा जाब जनता 100% विचारेल. आजही माझा आता आपल्या माध्यमातून या ठिकाणी या सरकारकडून अपेक्षा आहे की आता प्राथमिक स्वरूपामध्ये CID चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं, आपण कोणाकोणाला बोलवलं, जे वैमानिक या ठिकाणी हजर नव्हते त्यांनी का हजर राहिले नाही त्याचं कारण स्पष्ट केलं का? VSRच्या मालकाच्या बाबतीमध्ये चौकशी झाली, पुढे त्याला बोलवलं गेलं का? CBI चौकशी जे सर्व पक्षांनी विशेषतः सुनेत्रा वहिनींनी आणि त्यांच्या कुटुंबाने सुद्धा मागणी केलेली आहे. या CBI चौकशीची अजून लगेच दखल घेऊन CBI चौकशी का केली गेली नाही, ते स्वीकारली का नाही किंवा चौकशी मान्य केली का नाही याचा सुद्धा खुलासा अजून झालेला आहे. मला वाटतं डालमे कुछ काला आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला ठाणे महापालिकेचा माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यावेळेला न्यायालयानं त्याला अधिक तपासणीसाठी 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कासारवडोली पोलीस ठाण्यात पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर आहेर यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आहेर हा फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाच्या पथकाकडून तपास सुरू असताना कोल्हापूर पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान आहेर याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर शुक्रवारी पहाटे आहेर याला ठाण्यात आणल्यानंतर न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कासारवडोली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरारी असलेल्या आहेर याला कोल्हापूर पोलिसांनी अटक करून ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर न्यायालयानं त्याला 11 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं सोमवारी दुपारी महेश आहेर याला पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं सरकारी वकिलाच्या युक्तिवादावरून पोलीस तपास करण्याच्या मुद्द्यावर पोलीस कोठडीत वाढ करत 14 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. कोठडी दरम्यान महेश आहेर यांना नाशिक इथे नेऊन चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.